हॅलो फ्रेंड्स, आपलं adithilearning.com या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी यामध्ये विषय इतिहास पाठ 8वा आदर्श राज्यकर्ता यावर 20 मार्काची एक घटक चाचणी पाहणार आहोत. तुम्ही घरी पाठाचं चांगल्या प्रकारे वाचन करा आणि नंतर ही टेस्ट सोडून बघा, तुमचा सराव होईल. प्रश्न पहिला आहे, एका शब्दात उत्तरे लिहा. तुम्हाला एका शब्दात उत्तर लिहायचं आहे. 4 मार्काचा प्रश्न आहे. 4 प्रश्न आहेत, 4च्या 4 तुम्हाला सोडवायचे आहेत. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे, स्वराज्याच्या आरमारातील महत्त्वाचा अधिकारी. एका शब्दात उत्तर लिहायचे तुम्हाला. क्रमांक 2, शिवाजी महाराजावर काव्य रचणारा तमिळ कवी. क्रमांक 3, बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करणारा. क्रमांक 4, पोवाड्याद्वारे शिवाजी महाराजाची महती सांगणारे. तर असे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1मध्ये 4 उपप्रश्न सोडवायचे आहेत. प्रत्येक 1 गुणासाठी आहे. 4ही उपप्रश्नांची तुम्हाला उत्तर लिहायची आहेत. प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे 3 ते 4 वाक्यात तुम्हाला लिहायची आहेत. यासाठी तुम्हाला 4 गुण आहेत. 3 पैकी 2 प्रश्न सोडवायचे आहेत तुम्हाला. पहिला प्रश्न आहे, रयतेचे नुकसान होऊ नये म्हणून शिवरायांनी सैनिकांना कोणती ताकीद दिली? यामध्ये नंबर 2चा प्रश्न आहे, शिवाजी महाराजाचे धार्मिक धोरण सहिष्णू होते हे कोणत्या बाबीवरून दिसून येते? नंबर 3ला आहे, शिवाजी महाराजाचे लष्करविषयक धोरण स्पष्ट करा. असे 3 प्रश्न आहेत. 3 ते 4 वाक्यात सोडवायचे आहेत. 3 पैकी कोणतेही 2 प्रश्न तुम्ही सोडवा. यासाठी 4 गुण आहेत. प्रश्न क्रमांक 3, यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्न सोडवायचे आहेत. एकूण 12 गुणाचा प्रश्न आहे. प्रत्येक प्रश्नाला 3 गुण आहेत. खालील प्रश्नाची उत्तरे थोडक्यात लिहा. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील जोखमीचे प्रसंग कोणते होते? 2 आहे, शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेप्रसंगी जोखीम पत्करणारे कोण? प्रश्न 3 आहे, रोहिड खोऱ्याच्या देशमुखास शिवाजी महाराजांनी कोणती ताकीद दिली? प्रश्न 4 आहे, शिवाजी महाराजांची कोणती प्रेरणा भावी पिढ्यांना आदर्श राहील? असे 4ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहायची आहेत. एकास 3 या गुणाप्रमाणे 12 मार्काचा प्रश्न आहे. म्हणजे पहिले 2 प्रश्न 4-4 मार्काचे, 3रा प्रश्न 12 मार्काचा. एकूण 20 मार्कावर ही घटक चाचणी तुम्हाला सोडवायची आहे. तुम्हाला चॅनल आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.